नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर पीएम किसान योजनेचा हप्ता घेत असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट या नवीन वर्षात आले आहे। कारण आता सरकारने सांगितले की तुमचा हप्ता हा वाढवून अर्थसंकल्पामध्ये येणार आहे आणि तुम्हाला आता नवीन वर्षापासून तुम्हाला आता 2025 जे आता लागले त्यामध्ये तुम्हाला आता नवीन 5 कागदपत्रे अपलोड करायला सरकारने सांगितले। त्यामध्ये आता 5 कागदपत्रे कोणती असणार आहेत लक्ष देऊन बघा आणि त्यानंतर तुम्हाला आता हप्ता कसा वाढणार आहे आणि कोणकोणते शेतकरी यापासून अपात्र सुद्धा होणार आहेत हे सुद्धा या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे। सर्व शेतकऱ्यांनी लक्ष देऊन बघा। यामध्ये आता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही भारत सरकारने लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना प्रतिवर्ष म्हणजेच वर्षाला 6,000 रुपयाचा आर्थिक लाभ आता दिला जातो। या योजनेत पात्र सर्व जमीनधारक शेतकरी कुटुंबांना वर्षाला 6,000 रुपये ही रक्कम 3 समान टप्प्यात प्रत्येक 4 महिन्यांनी 2,000 रुपये ही रक्कम तुम्हाला दिली जाते। परंतु याचा आता वाढ करण्यात येणार आहे। तुम्हाला आता 2,000 हप्त्याच्या जागी तुम्हाला 3,000 हप्ता असणार आहे। कारण वर्षाला तुम्हाला आता 3,000 रुपये तुम्हाला वाढलेले आहेत। तुम्हाला 6,000च्या जागी तुम्हाला 9,000 रुपयाचा हप्ता देण्याची घोषणा येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात येणार आहे। परंतु तुम्हाला माहिती असेल भारत हा कृषी प्रधान देश आहे। शेती आणि शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे। परंतु अनेक शेतकरी जे 20 एकर 30 एकर ज्यांची शेती आहे ते सुद्धा या योजनेचा लाभ घेत आहेत असं सरकारला आता लक्षात आले। त्यामुळे अशावर कारवाई सुद्धा होऊ शकते असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले आणि तुम्हाला 5 नवीन कागदपत्र हे अपलोड करायला सांगितलेत। याचं महत्त्वाचं कारण म्हणजे अनेक शेतकरी बोगस पद्धतीने तुम्हाला हा पीएम किसान योजनेचे हप्ते घेत असल्याचं सरकारच्या लक्षात आले। त्यामुळे हा सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी लक्ष देऊन बघा। तुमच्यासाठी आता जर तुम्ही ही 5 कागदपत्रे अपलोड नाही केली तर तुम्ही सुद्धा बोगस पद्धतीने तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता घेत असा असं सरकारच्या लक्षात येईल। त्यामुळे लवकरात लवकर हे 5 कागदपत्रे तुम्ही अपलोड करून यायचे आहे। कुठे अपलोड करायचे आहे सर्व डिटेल्स मध्ये मी माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना लक्ष देऊन बघा। तुम्हाला माहिती असेल स्वातंत्र्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारने शेतकरी समुदायाला उन्नत करण्यासाठी म्हणजे मोठं करण्यासाठी प्रयत्न केले आहेत। भारत सरकारने 2018 मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आणि आतापर्यंत या योजनेमार्फत भारतातील करोडो शेतकऱ्यांना याचा डायरेक्ट फायदा झाला। आतापर्यंत 18 हप्ते शेतकऱ्यांच्या डीबीटीच्या माध्यमातून म्हणजे डायरेक्ट आधार लिंक असलेल्या तुमच्या बँकेमध्ये तुम्हाला 18 हप्ते मिळाले असतील। तुम्ही 19वा हप्ता याची जर तुम्ही वाट बघत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की तुम्हाला आता हप्ता वाढवून मिळणार आहे। आणि लक्षात ठेवा की 5 कागदपत्रे बदलले आहेत। ती 5 कागदपत्रे अपलोड केला तर तुम्हाला इथून पुढे तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे, अन्यथा तुम्ही या योजनेपासून वंचित राहणार आहे। पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी तुम्हाला 2025 ला मग आता कोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत बघा। यामध्ये नवीन वर्ष सुरू होताच सरकारने काही पात्रता देखील घोषित केल्या आहेत। यामध्ये अनेक शेतकरी आता तुम्हाला पात्र नसणार आहेत। तुम्हाला पात्रतेच्या यादीमधून लाभार्थी जे आहे ते अपात्र होणार आहेत। त्यासाठी कोणकोणती शेतकरी आता इथून पुढे लाभ असणार आहे त्यांना मिळणार आहे कोणत्या शेतकऱ्यांना आणि कोणते शेतकरी अपात्र होणार आहेत हे सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगण्यात आले। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी लक्ष देऊन बघा। नवीन कागदपत्रांची यादी ही जी पाचपत्र आहे की सरकारच्या माध्यमातून एक परिपत्र काढण्यात आले ज्यामध्ये स्पष्टपणे सांगितले की आता तुम्हाला नवीन वर्षात 5 नवीन कागदपत्रे तुम्हाला सादर करावी लागणार आहेत। हे करण्याचं खरं कारण म्हणजे जे शेतकरी चुकीच्या मार्गाने पीएम किसान योजनेचा हप्ता घेतात म्हणजे ज्यांची जमीन जास्त आहे, जे गोरगरीब शेतकरी नाहीत, श्रीमंत शेतकरी आहेत ते सुद्धा हप्ता घेत आहेत। त्यासाठी ही 5 नवीन कागदपत्रे सरकारने आत्ताच्या आत्ता अपलोड करावी असं सांगितले। कोणते असणार आहेत बघा। यासाठी काय काय निकष आहेत, पात्रता काय असणार आहे बघा। आता तुम्हाला सांगतो लक्ष देऊन बघा। यासाठी लहान आणि अल्पभूधारक शेतकरी योजनेसाठी पात्र आहेत बघा। जे गरीब आणि गरजू शेतकरी आहेत त्यांच्यासाठी पीएम किसान योजना ही राबवली जात आहे बघा। जर सावकार जर तुम्ही असाल, तुमची जमीन एक ठराविक एकर आहे त्यापेक्षा जर जास्त असेल तर तुम्हाला आता इथून पुढे पीएम किसान योजनेचा हप्ता घेता येणार नाही। तुम्हाला आता सरकार हुशार झाले। तुमची जी अर्ज आहे त्या अर्जांची छाननी केली जाणार आहे। शेतकरी कुटुंबाकडे शेतीयोग्य जमीन असलेले सर्व शेतकरी बांधव या योजनेचा लाभासाठी अर्ज आता इथून पुढे करू शकणार आहेत। म्हणजे ज्यांची जमीन व्यवस्थित एक मर्यादेपेक्षा जी मर्यादा आहे ती पण तुम्हाला पुढे सांगणार आहे की जास्त जमीन जर असेल तर तुम्हाला आता इथून पुढे पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार नाही बघा। सर्व शेतकरी महाराष्ट्रातील आणि भारतातील असावे। जर तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी
जर तुम्ही चुकीच्या मार्गाने घेतला तर तुमच्यासाठी आता इथून पुढे कारवाई सुद्धा होऊ शकते, असं शेतकऱ्यांसाठी एक मोठं आव्हान सुद्धा करण्यात आले। या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे स्वतः PM किसान पोर्टलवर फॉर्म भरत असणार। बघा, स्वतः PM किसान जे पोर्टल आहे त्या पोर्टलवरून अधिकृत माहिती सांगितली आहे की तुम्हाला आता कोणते 5 कागदपत्रे तुम्हाला द्यायचे आहेत। सर्व शेतकऱ्यांनी लक्षपूर्वक बघा, कारण 5 कागदपत्र भरल्याशिवाय तुम्हाला इथून पुढे हा हप्ता मिळणार नाही। बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यासाठी कोणकोणती क्रायटेरिया आता तुम्हाला करावे लागणार आहेत। बघा, मागील 3 महिन्यातील डिजिटल किंवा तलाठी सही आणि शिक्का असलेला 7/12 उतार असणे तुमच्यासाठी आता आवश्यक असणार आहे। त्यानंतर नोंदणी, जमीन तुमची आहे ती जमीन नोंदणी तुमचं 1/1/2019 पूर्वी लाभार्थ्यांच्या नावे जमीन असणे आवश्यक आहे, किंवा अपवाद यासाठी असा आहे की वारसा हक्काने मिळवलेली जमीन जर असेल तर त्यासाठी दुसरे कागदपत्र लागू शकते। कोणकोणती कागदपत्रे असणार आहेत लक्ष देऊन बघा की त्यासाठी आता 2019 नंतर जमीन विकत घेतली जर असेल तुम्ही तर तुम्ही हा लाभ घेऊ शकत नाही। लक्षात ठेवा, 2019च्या आधीपासून ज्यांची जमीन आहे त्यांच्यासाठीच PM किसान योजनेमध्ये तुम्हाला सहभाग घेता येणार आहे। बघा, वारस फेरफार तुम्हाला नोंद जी काय असेल ते 1/2/2019 नंतर मयत नावावरून जमीन वारस म्हणून आले असेल तर तशी फेरफार सुद्धा तुम्हाला आता द्यावी लागणार आहे, कारण तुम्ही नाही दिले तर तुमच्या अर्ज जे काय असेल ते पटापट रिजेक्ट होऊन राहील, तुम्ही लाभार्थी यादीमधून बाहेर पडणार आहे। त्यानंतरचं निकष काय आलेत बघा, लाभार्थी शेतकरी, त्याची पत्नी आणि 18 वर्षाखालील अपत्यांचे आधार कार्ड, बघा हे एका पानावर तुम्हाला स्कॅन करायचं आहे। बघा, सगळ्यात महत्त्वाचं पहिला काय होत होतं की फक्त तुम्हाला आता एका शेतकऱ्याचं आधार कार्ड तुमच्यासाठी घेत होते, परंतु आता नवीन नियमानुसार पत्नी आणि त्याचा मुलगा, जो काय मुलगा असेल त्या 18 वर्षाच्या खालील जे कोणी मुलं असतील तर त्यांचं आधार कार्ड एका पानावर तुम्हाला स्कॅन करायचं आहे, तुम्हाला पोर्टलवर व्यवस्थित अपलोड करायचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आधार कार्डशी संलग्न बँक पासबुक, त्यानंतर स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो। बघा, अनेक लाभार्थी जे शेतकरी आहेत त्यांनी काय केले, आधार कार्डला मोबाईल नंबर लिंकच केला नाही, तर अशा शेतकऱ्यांसाठी एक वाईट बातमी असू शकते। ते आधार कार्ड अपलोड केल्याशिवाय, जे काय असेल ते आधार कार्ड तुम्हाला बँक खात्याला लिंक केल्याशिवाय, तुम्हाला KYC त्याची केल्याशिवाय तुम्हाला इथून पुढे तुम्हाला हा हप्ता मिळणार नाही असं सांगितले। आणि ज्यांनी फोटो मोठे दिले त्यांनी सुद्धा तुम्हाला पासपोर्ट साईजचे फोटो या ठिकाणी द्यायचा आहे। बघा, आणि हे बाद होऊ नये, तुम्हाला जर शेतकऱ्यांनी जर तुमचा अर्ज व्यवस्थित पुढे जावा यासाठी काळजी सुद्धा घ्यायची आहे, ते म्हणजे तुम्हाला आधार कार्ड अपडेट घ्यायचं आहे, तसेच तुम्हाला अपडेट करून गेल्यानंतर तुम्हाला पॅन कार्ड अपडेट करायचं आहे। आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सांगतो की जे आपलं सांगितले तुम्हाला माहिती असेल की तुम्ही केला पण असणार, ते महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे रेशन कार्ड। रेशन कार्डाची तुम्हाला KYC करून घ्यायची। जर रेशन कार्डाची KYC जर तुम्ही नाही केली तर सरकारला कळून चुकणार की तुमच्या कुटुंबामध्ये किती आहेत, किती कुटुंबामध्ये तुमचे मुलं आहेत, किती कुटुंबामध्ये तुमच्या माणसं आहेत, हे सरकारला कळणार नाही। त्यामध्ये सुद्धा तुमचा अर्ज रिजेक्ट होऊ शकतो। त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर रेशन कार्डाची KYC करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड अपडेट करायचं आहे, तुम्हाला पॅन कार्ड सुद्धा अपडेट करायचं आहे। आणि तुम्हाला सर्व कागदपत्रे तुम्ही जर अपडेट केले नसणार तर तुम्हाला आत्ताच्या आत्ता अपडेट करायचं आहे आणि परत एकदा तुम्ही अर्ज पुन्हा भरू शकता, कारण एकदा जर तुम्ही जर आता पुढील 5 वर्ष, हे सरकार आता पुढील 5 वर्ष तुम्हाला PM किसान योजनेचा हप्ता मिळत राहणार आहे। आणि जर तुमचं जर व्यवस्थित नाही झालं, जर तुम्ही व्यवस्थित कागदपत्र नाही दिली, अपडेट करून नाही दिलं तर तुम्हाला इथून पुढे PM किसान योजनेचा लाभ मिळणार नाही। त्यामुळे तुम्ही सर्व कागदपत्रे परत एकदा ऐका आणि ही काय असेल ती त्याची KYC करून घ्या, तरच तुम्हाला PM किसान योजनेचा हप्ता मिळणार आहे असं वरून सरकारकडून सांगण्यात आले। मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारची वेगळी माहिती पाहण्यासाठी आमच्या लाईव्ह चेंज मोटिवेशन या योजनांच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।